यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरिताचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये एक दो
पूर्वी ज्याला मॅट्रिक म्हटलं जायचं ते पत्रकारितेमध्ये PhD करून समाजकार्याकरता डॉक्टरेट त्यांचं झालेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजमधून त्यांनी डॉक्टरेट पदवी मिळवलेली आहे. पत्रकारितेकरिता म्हणजे त्यांचा ज्या वेळेला प्रवास सुरू झाला नवाकाळ या वृत्तपत्रामधून 1985-86 मध्ये त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर दक्ष पोलीस टाइम्स कोल्हापूर, पुढारी या वृत्तपत्रांमध्ये त्यांनी आपलं लेखन केलं. त्याचबरोबर आता त्यांचं स्वतःचं वृत्तपत्र आहे, संपादक आहेत काही वृत्तपत्रांचे, पोलीस तपास, सकाळ पोलीस टाइम्स, स्वराज्य क्रांती, लोकप्रतिनिधी टाइम्स, लोकदंका, म्हणजे ज्या वृत्तपत्रांमधून आपल्याला पोलिसांकडून ज्या बातम्या मिळायला पाहिजे त्या पद्धतीच्या त्या प्रकारच्या बातम्या ज्या वृत्तपत्रांमधून मिळतात त्या वृत्तपत्रांमध्ये सहसंपादकाचं कार्य करतात. मुंबई पत्रकार संघ त्या संघाचे अध्यक्ष आहेत सर. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ उपाध्यक्ष. मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये अनेक अशा रजिस्टर संस्थेत सर प्रमुख सल्लागार म्हणून कार्यरत आहेत आणि असं व्यक्तिमत्व आज तुम्हाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेलं आहे. सरांना अनेक संस्था पत्रकार संघांकडून आतापर्यंत जवळजवळ 400 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत आणि असे श्री राजू जाधव सर आज प्रमुख अतिथी म्हणून आपल्या अस्मितामध्ये उपस्थित आहेत. मी आपल्या संस्थेच्या कार्याध्यक्षा मेधा मॅडम यांना विनंती करते की त्यांनी सरांचं आपल्या अस्मितामध्ये स्वागत करावं. प्रमुख अतिथींचं वर्ग शिक्षक म्हणजे तुमचे प्रतिनिधी म्हणून कनप सर त्यांचं स्वागत करीत आहेत. तुमच्या तर्फे हे स्वागत होत आहे. म्हणजे काळे सर मोहित पासआउट झाला त्यानंतर सरांचं येणं खूपच कमी झालं. मगाशी पण त्यांना म्हटलं पण अस्मिताशी जोडलेले ऋणानुबंध कधीही कोणाचे तुटत नाही आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे कानडे सर. मी आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री फडतरे सर यांना विनंती करते की त्यांनी श्री कानडे सरांचं देखील अस्मितामध्ये स्वागत करायचं आहे. जरी आपलेच आहेत पण स्वागत करणं आपलं कर्तव्य आहे. इतर लोकांची इतर चांगल्या समाजातील इतर चांगल्या लोकांची ऋणानुबंध ते आम्हाला सतत मदत करत असतात. त्याचबरोबर मी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पवार मॅडम यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हावे. त्याचबरोबर आजचे जे आपले प्रमुख अतिथी आहेत त्यांचे घनिष्ठ संबंध अगदी जवळचे असे दादा फोटोग्राफर. मी त्यांना नाव विचारलं त्यांनी मला हेच नाव सांगितलं, दादा फोटोग्राफर, जे मरोड प्रागतिक जी अंधेरीला आहे त्या मरोड प्रागतिकचे माजी विद्यार्थी आहेत आणि सरांशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत जाधव सरांशी. मी
प्रत्येक शाळेत निरोप समारंभ म्हणून साजरा केला जातो. आपल्याकडे मात्र या कार्यक्रमाला निरोप समारंभ न म्हणता सदिच्छा प्रदान सोहळा असं आपण म्हणतो. कारण आपण निरोप हा देतच नाही, तर माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून आपण पुन्हा शाळेची पायरी वंदणार आहोत. तसंच शालेय जीवनातून बाहेरच्या जगात प्रवेश करताना आपल्याला शुभाशीर्वाद देण्यासाठी हा सदिच्छा प्रदान सोहळा आणि याच अनुषंगाने प्रतिवर्षी इयत्ता 10वीचे विद्यार्थी आपला वसा आपल्या प्रतिज्ञेतून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांना देत असतात, जेणेकरून नवे जग, नवी दिशा, नवी ध्येय घेऊन अस्मिताचे नाव चहूदिशांना झळकावे ती मनीषा. म्हणूनच हा मशाल प्रदान सोहळा. आम्ही 10वीचे विद्यार्थी आजपर्यंत या शाळेत शिकलो, खेळलो, बागडलो. जे संस्कार, शिस्त व मानवी मूल्य आम्हाला शाळेने दिली त्याचा आम्हास सार्थ अभिमान आहे. हा वारसा दिव्यांगाचा आणि विनम्र संस्काराचा नवयुवकांना देऊ. तुझ्या पायधुळी सदैव आम्ही नतमस्तक होऊ. हा वारसा दिव्यांगाचा आणि विनम्र संस्काराचा नवयुवकांना देऊ. तुझ्या पायधुळी सदैव आम्ही नतमस्तक होऊ. तुझ्या पायधुळी सदैव आम्ही नतमस्तक होऊ. आम्ही धगधगत्या श्वासांनी आणि विनम्र संस्कारांनी या मूल्यांची एकनिष्ठ राहू. तुझ्या पवित्र तेजाशी वचनबद्ध राहू. आम्ही धगधगत्या श्वासांनी आणि विनम्र संस्कारांनी या मूल्यांची एकनिष्ठ राहू. तुझ्या पवित्र तेजाशी वचनबद्ध राहू. हा वारसा जपून ठेवू. ही अब्रा जपून ठेवू. हा वारसा जपून ठेवू. ही अब्रा जपून ठेवू. जिंकायचं असेल तर आदर्श, जिद्द हे गुण असलेच पाहिजे. आणि म्हणूनच प्रतिवर्षी इयत्ता 9वीच्या वर्गातून एक आदर्श विद्यार्थी निवड, त्यांच्या अभ्यासातील प्रगती, स्पर्धा उपक्रम सहभाग, वर्तणूक, नेतृत्व आदी गुणांच्या साहाय्याने केली जाते. मी आजचे प्रमुख अतिथी माननीय राजू जाधव सरजी यांना विनंती करते की त्यांनी आपल्या आदर्श विद्यार्थ्याची घोषणा करावी. सर्वांना स्वागत. मी आदर्श विद्यार्थ्याचं नाव घोषित करतोय. तर कुमार अतुल सुनीता नंदकिशोर हे लेखनार नवीन तर त्यांचं अभिनंदन आणि याचं मी खरोखर मनपूर्वक स्वागत करतो. हे पुढील वर्षामध्ये मला वाटतं की अत्यंत उत्कृष्ट असं इथून यश मिळवतील आणि आपल्या आपुलता विद्यालयाचं नाव अत्यंत उंचावरती घेऊन जातील, शिखरावरती घेऊन जातील अशी विद्यार्थी या इथे निर्माण होतील असं मी विनंती करतो. आणि त्यांना हे आकाश हवेत फिरत भरारी मारत आहे आणि जाता जाता आपली आठवण म्हणून शाळेला गुरुदक्षिणा भेटवस्तू प्रदान करीत आहे. मी माननीय मुख्याध्यापकाला विनंती करते की त्यांनी या भेटवस्तूचा स्वीकार करावा. इयत्ता 10वी अ
आणि मनसे वर्गप्रमुख आणि उपवर्गप्रमुख यांनी व्यासपीठावर यायचे. गटप्रमुख या पटकन 10वी अ मध्ये दोन्ही वर्गाचे संयम आणि गती ही यशाची दोन चाके. जिद्दीने जे प्रयत्न करतात तेच यशाचे मार्गदर्शक होतात. त्याच यशस्वीतेची उधळ करण्यासाठी येत आहेत शिव मोकारी सर. हॅलो. आजच्या इयत्ता 10वीच्या सदस्या सोहळ्यास प्राथमिक आणि बालवाडीचे आपले सगळे सहकारी आलेले आहेत त्यांचं देखील या सदस्या सोहळ्यानिमित्त खूप खूप स्वागत. आज इयत्ता 10वीचा सदस्या सोहळा आहे त्यामुळे सर्वप्रथम तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप स्वागत आणि तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा. आपण दरवर्षी वर्षभरात वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा राबवत असतो आणि त्यांचं एक वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा होत असतो. परंतु आज 10वीचे विद्यार्थी शाळेतून निरोप घेणार आहेत आणि त्यामुळे त्यांची बक्षिसं आपण आज घेणार आहोत. आपण या पारितोषिक वितरण सोहळ्यास सुरुवात करीत आहोत. लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती आणि या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला होता कुमारी शर्वरी अनंत सोनकर. द्वितीय क्रमांक कुमारी वैष्णवी दत्तात्रय मोरे यांनी स्टेजवर यायचं. कमीत कमी वेळ सगळ्यांनी स्टेजवर यायचं. सोनकर आणि कुमारी वैष्णवी दत्तात्रय मोरे लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेत त्यांचा प्रथम आणि द्वितीय क्रमांक आला होता. त्याचबरोबर जागतिक लोकसंख्या वाढ दिनानिमित्ताने पोस्टर स्पर्धा झाली होती आणि त्यामध्ये प्रथम क्रमांक होता कुमारी प्रांजली महेश पवार इयत्ता 10वी व आणि द्वितीय क्रमांक कुमारी शर्वरी अनंत सोनकर इयत्ता 10वी व. या सगळ्या विद्यार्थ्यांनी स्टेजवर यायचे. सन्माननीय पाहुण्यांना मी विनंती करेन की आपण या विद्यार्थ्यांना पारितोषिकं द्यावी. या विद्यार्थ्यांना पारितोषिक आहे. वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक होता वैष्णवी दत्तात्रय मोरे. पुढील बक्षिसं जागतिक लोकसंख्या वाढ दिनानिमित्ताने पोस्टर स्पर्धा प्रांजली महेश पवार प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक कुमारी शर्वरी अनंत सोनकर यांना बक्षिसं देतील सौ मेधा मॅडम. मेधा मॅडम यांना विनंती आहे की या विद्यार्थ्यांना आपण बक्षिसं द्यायचे. द्वितीय क्रमांक आहे कुमारी शर्वरी अनंत सोनकर. त्यानंतर सहशालेय उपक्रमांतर्गत वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली होती. वैष्णवी दत्तात्रय पोरे आणि द्वितीय क्रमांक कुमारी शर्वरी अनंत सोनकर. सहशालेय उपक्रमांतर्गत वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली होती आणि त्यामध्ये प्रथम क्रमांक आहे कुमारी वैष्णवी दत्तात्रय पोरे यांनी पारितोषिक स्वीकारायचे आणि ही बक्षिसं देणार आहे प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ रचना पवार मॅडम यांच्या हस्ते बक्षिसं आपण देणार आहोत. वैष्णवीचा प्रथम क्रमांक होता आणि द्वितीय क्रमांक आहे कुमारी शर्वरी अनंत सोनकर. कांगडे यांच्या हस्ते विजेता आहेत. प्रथम क्रमांक कुमारी निबंध स्पर्धा कुमारी ईश्वरी हेमंत बळे या विद्यार्थ्यांनी
स्टेजवर यायचं. निबंध स्पर्धा. महात्मा गांधी जयंतीनिमित्त निबंध स्पर्धा घेण्यात आली होती आणि ही बक्षिसे देखील माननीय मुख्याध्यापक सर, माननीय मुख्याध्यापक श्री फडतरे सर यांच्या हस्ते ही आपण बक्षिसे देणार आहोत. महात्मा गांधी जयंतीनिमित्त निबंध स्पर्धा पुढील पारदर्शक आहे प्रजासत्ताक दिन हर आणि यामध्ये विजेते आहेत. प्रथम क्रमांक कुमारी शर्वरी आनंद संस्कार केलेला 10वी व द्वितीय क्रमांक कुमारी प्रांजली महेश पवार आणि तृतीय क्रमांक कुमार तन्मय नरेश साळसकर या विद्यार्थ्यांनी स्टेजवर यायचं. प्रजासत्ताक दिन हर घर संविधान अंतर्गत पुरस्कार स्पर्धा घेण्यात आली होती. द्वितीय क्रमांक कुमारी प्रांजली महेश पवार आणि तृतीय क्रमांक कुमार तन्मय नरेश साळसकर. भेटकार्ड स्पर्धा घेण्यात आली होती आणि या भेटकार्ड आणि तृतीय क्रमांक कुमारी प्रांजली महेश पवार या विद्यार्थ्यांनी स्टेजवर यायचं. कुमारी शर्वरी आनंद संस्कार आणि प्रांजली महेश पवार हर घर संविधान अंतर्गत भेटकार्ड स्पर्धा घेण्यात आली. खूप अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. आपण दरवर्षी जे शाळेतील यशस्वी विद्यार्थी असतात त्यांना आपण वेगवेगळ्या प्रकारचे बक्षिसं देत असतो. शालांत परीक्षेत जे यश मिळवतात त्या विद्यार्थ्यांना अस्मिता संस्थेमार्फत विविध प्रकारची पारितोषिकं देण्यात येतात. या पारितोषिकांची आपण घोषणा करणार आहोत. शाळेतर्फे इयत्ता 9वी 10वी प्रत्येक पिढीतील सर्वप्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांस पारितोषिक देण्यात येतात. दोन्ही माध्यमात प्रथम व द्वितीय विद्यार्थ्यांना प्रत्येकी 500 रुपयाचं बक्षीस अस्मिता संस्थेमार्फत देण्यात येतं. दुसरं पारितोषिक आहे श्रीमती कुमुद प्रभाकर नाडकर्णी यांच्याकडून त्यांचे वडील कैलासवासी PRD कुंभार पोद्दार हायस्कूल यांच्या स्मरणार्थ दिलेल्या देणगीच्या व्याजातून इयत्ता 5वी ते 10वी गणित व विज्ञान विषयात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास बक्षीस मिळणार आहे. मुंबई विभागातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास अस्मिता संस्थेतर्फे ₹25,000चं रोख पारितोषिक मिळणार आहे. यानंतर आपल्या शिक्षकांनी काही पारितोषिकं घोषित केलेले आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी ही पारितोषिकं लक्षपूर्वक ऐकायची. तुमच्यासाठी ही पारितोषिकं आपल्या शिक्षकांनी आणि अस्मिता संस्थेने जाहीर केलेली आहेत आणि ही पारितोषिकं तुम्ही मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. पहिलं पारितोषिक आहे श्री संतोष आनंदराव फडतरे मान्य मुख्याध्यापक यांच्याकडून मराठी माध्यमातून व सेमी इंग्रजी माध्यमातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास ₹511चं पारितोषिक मिळणार आहे. श्री अनंत गजानन पाटील माजी मुख्याध्यापक यांच्याकडून त्यांचे वडील कैलासवासी गजानन पाटील यांच्या स्मरणार्थ सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रोख ₹501चं बक्षीस मिळणार आहे. श्री KS पाटील माजी मुख्याध्यापक यांच्याकडून इंग्रजी विषयात 90पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास इंग्रजी व मराठी शब्दकोश मिळणार आहे आणि जवळजवळ 15 ते 20 विद्यार्थी हे पारितोषिक दरवर्षी मिळवतात. 90पेक्षा जास्त गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शब्दकोश मिळणार आहे. श्री दीपक शंकर कांबळेकर यांच्याकडून शाळेत सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रोख ₹501चं बक्षीस आहे. श्री हनुमंत नांगरे यांच्याकडून गणित विषयात मराठी माध्यमातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रोख ₹510चं बक्षीस मिळणार आहे. स विजया रुपेश गोळे पर्यवेक्षिका यांच्याकडून शाळेतून सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रोख ₹501चं बक्षीस मिळणार आहे. स विजया रुपेश गोळे पर्यवेक्षिका यांच्याकडून विज्ञान विषयात दोन्ही वर्गातून सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास प्रत्येकी रोख ₹501चं बक्षीस मिळणार आहे. श्री जीवन सावंत यांच्याकडून 10वी अ मध्ये इंग्रजी विषयात 80पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास रोख ₹501चं बक्षीस मिळणार आहे. श्री जीवन सावंत यांच्याकडून भूगोल या विषयात 50 गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास रोख ₹501चं बक्षीस मिळणार आहे.
सौ शोभना पाटील यांच्याकडून संस्कृत विषयात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रोख रुपये 501चं बक्षीस मिळणार आहे. सौ मनाली केणी यांच्याकडून समाजशास्त्र विषयात दोन्ही वर्गातून सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास प्रत्येकी रुपये 501चं बक्षीस मिळणार आहे. श्री संतोष विवाह कदम यांच्याकडून मुंबई विभागात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रोख रुपये 21,111चं पारितोषिक मिळणार आहे. सौ शैला भिसे यांच्याकडून 10वी अ आणि 10वी ब वर्गातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास प्रत्येकी रोख रुपये 501चं बक्षीस मिळणार आहे. श्री रत्नाकर सदाशिव गोसावी यांच्याकडून कैलासवासी श्री सदाशिव गोसावी यांच्या स्मरणार्थ इयत्ता 10वी मधून द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्यास पारितोषिक मिळणार आहे. श्री रमाकांत जेठार यांच्याकडून कैलासवासी बाळकृष्ण जेठार यांच्या स्मरणार्थ मराठी विषयात 90पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांस रोख रुपये 101चं पारितोषिक मिळणार आहे. श्री हितेंद्र चौधरी यांच्याकडून इंग्रजी विषयात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रोख रुपये 501चं बक्षीस मिळणार आहे. सौ निलिमा अनंत सोलकर यांच्याकडून हिंदी विषयात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रोख रुपये 501चं बक्षीस मिळणार आहे. सौ रचना पवार प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका यांच्याकडून 10वी अ आणि 10वी ब वर्गातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांस रोख रुपये 1001चं पारितोषिक मिळणार आहे. श्रीमती संगीता शंकर सातपुते यांच्याकडून कैलासवासी शंकर भानुदास सातपुते यांच्या स्मरणार्थ समाजशास्त्र विषयात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रोख रुपये 1001चं बक्षीस मिळणार आहे. श्री रामचंद्र गावडे यांच्याकडून गणित विषयात 10वी अ आणि 10वी ब वर्गातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास प्रत्येकी रुपये 501चं बक्षीस मिळणार आहे. सौ वर्षा रामदास कुंभारे यांच्याकडून 10वी अ आणि 10वी ब वर्गातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास प्रत्येकी रोख रुपये 501चं बक्षीस मिळणार आहे. श्री अनंत लक्ष्मण मोखारी यांच्याकडून कैलासवासी लक्ष्मण नागे मोखारी यांचे स्मरणार्थ इयत्ता 10वी ब मधून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रोख रुपये 1001चं पारितोषिक मिळणार आहे. श्री अनंत लक्ष्मण मोखारी यांच्याकडून कैलासवासी लक्ष्मण नागे मोखारी यांचे स्मरणार्थ इयत्ता 10वी ब मधून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रोख रुपये 501चं बक्षीस मिळणार आहे. अशा प्रकारे जवळजवळ 50,000पेक्षा जास्त बक्षिसांची उधळण पूजा सर्वांवर होणार आहे आणि ही सगळी बक्षिसं तुम्ही मिळवणार त्याच्यासाठी सगळ्यांनी खूप प्रयत्न करायचे आहेत. बक्षिसांची यादी वाचवून झालेली आहे. तुम्ही सगळ्यांनी ही बक्षिसं मिळवण्यासाठी प्रयत्न करा. आपल्याकडे वेळ कमी आहे. मोठी स्वप्न पहा आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत संघर्ष करा. अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊन मी माझ्या बक्षिसांचं वाचन थांबवतोय. धन्यवाद. बालपणीचे दिवस सुखाचे आठवती क्षणोक्षणी आठवणींना आठवणींची वाहतो ही शब्दसुमनांची जुडी. या आठवणी आपल्या मनोगतातून व्यक्त करत आहेत आपले विद्यार्थी. सर्वप्रथम कुमारी ईश्वरी हेमंत कुळे. सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. माननीय मुख्याध्यापक, आदरणीय शिक्षक, माझे जीवलग मित्र आणि येथे उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना सर्वप्रथम माझा मनापासून नमस्कार. मित्रांनो, आपण सर्वजण जाणतो की आज आपल्या शाळेचा शेवटचा दिवस आणि अशा या दिवशी मला माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल शाळेचे खूप खूप आभार. गेली 10 वर्ष ज्या विद्येच्या घरात आपण सर्वजण एकत्र राहिलो
शिक्षकांनी आम्हाला खूप चांगले मार्गदर्शन केले, त्याबद्दल सर्व शिक्षकांचे खूप खूप आभार. त्या शाळेत आम्ही फक्त शिक्षण शिकलो नाही, तर अभ्यासाव्यतिरिक्त पण बऱ्याचशा गोष्टी शिकलो. एकत्र खाणं शिकलो, खऱ्या खोट्यामध्ये फरक शिकलो, इत्यादी गोष्टी आम्ही ह्याच्यात शिकलो. मला सर्व शिक्षकांचे खूप खूप आभार मानायचे की त्यांच्यामुळे आज आम्ही ह्या पदावर आहे. आम्ही इथपर्यंत पोहोचलो, त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. थँक्यू. छान अथर्व. यानंतर श्रेयस सुतार. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसते निरोप सांगणे नातं तुटत नाही. अध्यक्ष, महाशय, गुरुजन वर्ग व इथे उपस्थित असलेल्या माझ्या मित्रमैत्रिणी, सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. आज आपण या निरोप समारंभासाठी एकत्र जमलो आहोत. या दिवशी मीच नाही तर प्रत्येक विद्यार्थी आपण भाऊ चालू आहे. घेताना आज निरोप शाळेचा आले भरून या डोळे, घेताना आज निरोप शाळेचा आले भरून या डोळे, शाळेतील दिवस बनले मरणाच्या पुस्तकातील पाय. जेव्हा आम्ही हा प्रवास सुरू केला होता तेव्हा हे कधीच वाटले नव्हते की एक दिवस हा प्रवास संपवायला लागेल. पण बघा, उद्यापासून हे सगळं बदलून जाईल. उद्यापासून नाही कोणता गजर वाजेल व नाही शाळेची बेल वाजणार. जो गणवेश मी रोज शाळेत घालत असेल तो आता कपाटातून पडून राहील. ज्या मित्रांसोबत आपण रोज शाळेत भेटायचो, ज्या मित्रांसोबत नेहमी शाळेत यायचो, उद्यापासून ते सर्वजण आपापल्या मार्गाने जातील. उद्यापासून हे मौज मजेचे दिवस टिकणार नाही. उद्यापासून हे वर्गाचे दरवाजे आमच्यासाठी कायमचे बंद होतील आणि त्यासोबत आमच्या आम्ही घालूनही बघतो. ती जागा आम्हाला यायला कधीच आवडली नाही, पण आज त्या जागेवरून निघूनच आवडते. उद्यापासून परीक्षेचे टेन्शनही नसेल आणि गृहपाठीचे ओझेही नसेल. आमच्या आधी कोणीतरी या जागेवर बसायचे आणि आमच्या नंतरही कोणीतरी या बसेल, पण मनापासून ही जागा तर आमचीच राहील ना. का जावं वाटत नाही येतो, पण जेव्हा शाळेची शेवटची बेल वाजेल हे तेव्हा आम्हाला सर्व सोडून जायला लागेल, कारण हा शाळेचा शेवट. आमची ही शाळा ज्ञानाचं पवित्र मंदिर आहे. या मंदिरात आम्ही आमचे छंद जोपासले, राष्ट्रभक्ती, सहकार्य, आदर, एकता, बंधुभाव इत्यादी अनेक गोष्टी येथे आम्ही शिकलो. निरोपाचा क्षण जणू हा हळव्या त्या फुलांचा, आठवणीची गर्दी जणू क्षण हा विरहाचा. या शिकलो. आम्हाला माहित आहे आम्ही हे जीवन पुन्हा जगू शकणार नाही. येथे घालवलेला प्रत्येक दिवस आम्ही विसरू शकणार नाही. या शाळेतून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी या शाळेचा अभिमान असेल. मी सर्व शिक्षकांना विनंती करतो की जर कळत नकळत आमच्याकडून वर्गातील मुलांकडून काही चूक झाली असेल, कोणाचे मन दुखावले असेल, गेले असेल, आम्हाला क्षमा करावी. सर्वांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. उद्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत नवी दिशा असावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूपच छान श्रेयस. यानंतर भावेश सावंत. त्यानंतर मी निघायला गेलो, त्यामुळे खूप गॅप पडला. त्याच्या परत मी नवीन आम्ही जोडले असल्यामुळे परत आलो इथे. मला आज खूप वाईट वाटते, कारण आज शाळेचा निरोप समारंभ आहे. आपण आधी शाळा सोडणार आहोत, पण या शाळेचे आम्ही कायम जोडले राहू. शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला शाळेचं नाव लक्षात राहील आणि आम्ही येऊ जाऊ भेटून. आज आम्हाला 2 वर्षांनी जे पण काय आम्हाला दिलेलं आहे ना, त्याबद्दल न्यायालयाचा खूप धन्यवाद करतो. आम्हाला शिक्षकांनी खूप चांगल्या मार्गाने मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबद्दल आम्ही त्याचं नेहमीच अजूनही नाही. धन्यवाद. त्यानंतर ऋत्विज गौरी. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय शिक्षक आणि निरोप समारंभाच्या कार्यक्रमासाठी जमलेला माझा सर्व विद्यार्थी मित्र, मी ऋत्विज विशाल गवळी, इयत्ता 10वी विद्यार्थी. आजच्या या प्रसंगी माझे मनोगत तुमच्यासमोर सादर करण्यासाठी मी उभा आहे. आज एका डोळ्यात हसून तर दुसऱ्या डोळ्यात हसू आहे. आपल्या या शाळेतील शैक्षणिक प्रवास यशस्वीपणे पूर्ण केल्याचा आनंद नक्कीच आहे, परंतु त्याच वेळी ही शाळा, हे मित्र, हे शिक्षक यांचा निरोप घ्यावा लागतोय याचे दुःख देखील आहे. मी व्यासपीठावरून बोलतो तुमच्यासमोर, हेही मला या शाळेत शिकवते.
मी हे शाळेत शिकलो. ज्याप्रमाणे एका मातीच्या गोळ्यात कुंभार आकार होतो, अगदी तसेच या शाळेने इथल्या शिक्षकांनी माझ्यासारखे कितीतरी विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार दिला. आई वडिलांप्रमाणे शिक्षकांच्या आपल्या प्रेम दिला, प्रसंगी शिक्षाही केली, पण ते सर्व आपल्या भल्यासाठीच होते याची आज जाणीव होते. या शाळेत मला लाभलेले मित्रमैत्रिणी यांच्या आठवणींचा एक अनमोल असा ठेवा मी माझ्यासोबत घेऊन जाणार आहे. मित्रांसोबत केलेल्या गमती जमती, वर्गात केलेल्या गोड्या, अभ्यासाच्या सर्वांना मी कधीही विसरणे शक्य नाही. माझे वर्ग, माझे शिक्षक, माझे वर्गमित्र यांच्याशी जुळलेले नाते या जन्मात तुटणे शक्य नाही. ज्याप्रमाणे एखादं झाड कितीही उंच गेलं तरी त्याची मुळे हे जमिनीतच राहतात, त्याचप्रमाणे भविष्यात किती मोठं झालं तरी या आसक्तीला विसरणार नाही. म्हणून मी आजच्या या निरोपाच्या दिवशी या शाळेचे सर्व शिक्षक आणि सर्व कर्मचारी यांचे आभार मानतो. तुम्ही आम्हाला जे दिलं त्याची परतफेड करणे शक्य नाही. जाता जाता एवढंच म्हणेन, तुम्ही लांब गेलात तरी सदैव माझ्या जीवनात राहा. काही लोक लक्षात राहतात, तुम्ही मात्र हृदयात राहा. धन्यवाद. यानंतर आपला दुसरा विशाल चव्हाण. नमस्कार. सन्मान्य व्यासपीठ, आदरणीय शिक्षक आणि निरोप संपर्काच्या कार्यक्रमासाठी जमलेले माझे विद्यार्थी मित्र. माझे नाव विशाल अवतार चव्हाण. मी इयत्ता 10वी वर्षाचा विद्यार्थी. घेताना आज निरोप शाळेचा आले वरुणी डोळे, शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने. माझ्या शाळेतील अनुभव आज मी सांगणार आहे. आज एका डोळ्यात आसू आहे तर दुसऱ्या डोळ्यात खुशी आहे. अस्मिता शाळेतील मी 5वीला आलो. या शाळेतील पहिला दिवस आजही मला आठवतो. त्या दिवशी माझ्यासाठी सर्वच नवीन होते, तरीही वर्गातील मुलांनी मला आपलंच करून घेतलं. हळूहळू माझे इथे अनेक मित्र बनले व कधीही मी त्या शाळेतील रुजलो हे मलाही कळाले नाही. या शाळेतील शिक्षक त्यांच्याबद्दल बोलायचं गेले म्हटले तर वरून स्ट्रिक्ट आणि आतून कोमल. शाळेतील शिक्षक शिकवताना सावंत सर यांसारखे शिक्षक हे माझे कधी मित्र बनले ते मलाच कळाले नाही. गोळे मॅडम सारख्या स्ट्रिक्ट परीक्षिका यांनी कधी मला आपलंच करून घेतलं हे माझे मला कळाले नाही. अनेकदा मी शाळेत मित्रांसोबत मस्ती करताना गोळे मॅडमच्या तावडीत सापडलो, परंतु गोळे मॅडम यांनी बघितल्यावर भीती मात्र खूप वाटायची. परंतु म्हणताना शाळा व शिक्षक हे आपलं दुसरं घरच असते. त्यावेळी कळायचं तरी म्हटलं गेले तरी माझ्या शाळेतील मुख्याध्यापक हे मला नक्कीच दिसायचे, परंतु त्यांचं मार्गदर्शन नेहमी असायचं. आज या सोहळ्याच्या निमित्ताने मला परत माझे 5वी ते 9वीचे दिवस डोळ्यासमोर आले. ते बेंच, ते शिक्षक, ते जिवलग मित्र, प्रेम शिक्षक आणि माझी शाळा मी कधीही विसरू शकत नाही. धन्यवाद. छान विशाल. यानंतर शर्वरी सोलकर. कसं बोलू काय बोलू सुचत नाही मला. कसे दिवस गेले कळलेच नाही. आज इथून जाताना उदास वाटतंय. पुढील जीवन कसे असेल काही मनात टाकतं. नमस्कार, मी शर्वरी सोलकर. शालेय विद्यार्थिनी म्हणून कदाचित हे माझं शेवटचे भाषण असेल, त्यामुळे भीती आहे आणि पुन्हा मला शालेय विद्यार्थिनी म्हणून बोलण्यास नाही मिळणार त्याची दुसरी वाटतात. हा प्रवास सुरू झाला तो इयत्ता 5वीला. शाळेत पाऊल टाकले आणि रांगेत जाऊन उभी राहिली. वेगवेगळे शिक्षक, वेगवेगळ्या विषयांना वेगवेगळे शिक्षक, नवीन वर्ग, नवीन मित्रमैत्रिणी, नवीन शिक्षक, सारे काही नवीन होते. तेव्हा 5वीला वर्ग शिक्षिका म्हणून लागल्या त्या नरमॅडम. गोड मधार वाणी, आमची काळजी त्याच्या डोळ्यातून ओसंडून व्हायची. 5वी ते 7वी असे 3 वर्षे त्यांनी आम्हाला सांभाळले. 5वीच्या शेवटी आला तो कोरोना. शाळा बंद म्हणून आनंद बदलात मागे नसं झाला, पण तो आनंद जास्त काही टिकला नाही. शाळेत न जाण्याचं दुःख वाटायचं. त्या ऑनलाईन लेक्चरची एक वेगळीच मजा होती. लेक्चरमध्ये एखाद्याचे खाणे चालू असो नाहीतर झोपणे, एखाद्या मुलाचा चुकून चालू झालेला माईक आणि मग घरची सगळी ऐकू येणारी पडवड. कदम सरांचा त्यांच्या मुलीसोबत घेतलेला दररोज ऑनलाईन झुंबा डान्स, सोलकर मॅडमनी घेतलेले गणिताचे प्रकल्प आणि मग ग्रुपवर प्रत्येक मुलाने केलेले ते गणिताचे व्हिडिओ बघायला वेगळीच मजा होती. 5वी झाली, 6वी झाली, 7वी झाली आणि 8वीला पुन्हा शाळेत पाऊल टाकले. शिक्षकांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले.
त्यावेळी 8वीचा वर्ग 8वी ब आणि 8वी ग असा विभागला गेला. काही मैत्रिणी दुसऱ्या वर्गात गेल्याचे दुःख झाले. पण 8वी ब आणि 8वी ग कोणता वर्ग जास्त हुशार अशी स्पर्धा लागायची. 8वीला असताना वर्ग शिक्षक म्हणून लाभले ते हितेंद्र चौधरी सर. त्यांचे बेटा बेटा म्हणणे मायेच्या पंखाखाली सांभाळून गेले, मनात घर करून गेले. आज ते शाळेत नाही, पण ते आम्हा प्रत्येक मुलांच्या मनात आहे. माय मुलीचा विषय त्यांचा, मराठी शिकवणे रक्तात त्यांच्या. कुंभारे मॅडम नावाच्या त्या होत्या आमच्यासाठी जण मैत्रिणीसारख्या होत्या. सावंत सर माहीत आहेत ना कसे होते. शिक्षक ते इंग्रजीचे होते, पण हटके होते, पण वडील त्यांनी सर्वांचेच मटके होते. ज्यांना बोलायचं त्यांनी वर्गाबाहेर जा असे म्हणणारे वळखून सर. कोणालाही एक्सक्यूज करत नसायचे बरं का, पण हसून हसून नेहमी शिकवायचे. तिथं चाप मारा आणि तिथं चाप मारा असे शिकवलेले त्यांनी गणित ते आपले कोण शिकवले. अहिरे सरांच्या तासाला आमचं डोकं फिरायचं गोल गोल, कारण सर आम्हाला शिकवायचे भूगोल. अनेकदा अहिरे सरांना केलेली विनवणी, ओ सर आजचे दिवस राहू द्या नाही एवढं, आजही आठवतो. पीटीचा तास ऐकताच चेहऱ्यावर उत्साह यायचा. सावंत सरांना वर्गाच्या दारात पाहून अभ्यासाचा त्रास दूर व्हायचा. पाटील मॅडम वर्गात येण्याआधी हातात पुस्तक घेऊन मोठमोठ्याने वाचणारे आम्ही चतुर विद्यार्थी. जेव्हा वर्गात येऊन कोणीतरी विद्यार्थी एक स्टीलची बॉटल टेबलावर ठेवायचा आणि मग काय अख्खा वर्ग चिडीचूप व्हायचा. का? कारण गोळे मॅडमच्या वर्गात येणार असायचे. जेव्हा गोळे मॅडमची परीक्षेच्या वेळेस ड्युटी लागायची, पेपर लिहिताना एक वेगळीच भीती वाटायची. जेव्हा चिटिंग करणं पण निर्दय जिंकण्यापेक्षा कठीण वाटायचं. काय होत्या त्या आठवणी, काय होते ते दिवस. आपल्या सर्वांच्या लाडक्या केणी मॅडम, ज्यांनी आम्हाला 3 वर्ष सहन केले. आम्ही कधीच त्यांचे म्हणणे ऐकले नाही. पहिली तासिका त्यांची असायची. पूर्ण तासिका आम्हाला ह्या गोष्टी समजावून सांगायच्या, त्या गोष्टी समजावून सांगायच्या. मग म्हणायच्या, शेवटची 5 मिनिटं बाकी आहेत, आपल्या अभ्यासाकडे वळूयात का. मधल्या सुट्टीत झाली की मोठमोठ्याने भोजन मंत्र म्हणायचो. शाळेत येणारी खिचडी 4 जण एकाच डब्यात खाण्याची एक वेगळीच मजा होती. जीवनात येणाऱ्या प्रसंगांना खंबीरपणे सामोरे जाण्याची शिकवण देणारे, वडिलांच्या काळजीप्रमाणे पोटतिडकीने तळमळीने जगाचे ज्ञान देणारे, आत्मविश्वास वाढवणारे, आम्हा सर्व मुलांना प्रत्येक कार्यक्रमात हिरिहिरीने भाग घ्यायला लावणारे असे सर्वांचे आदर्श शाळेचे मुख्याध्यापक फडतरे सर. तुमच्यासारखे सर यापुढे कधी मिळतील माहीत नाही. आता झाले सगळे, राहिला तो एक हिरो, ते म्हणजे आमचे शिपाई काका केसी पनीर. शिक्षकांप्रमाणेच नेहमी मार्गदर्शन करणारे. मधल्या सुट्टीत वर्गात येऊन मिसळून सर्वांचा डबा खायला लावला. केसी म्हटले की एकच नाव येतं आणि ते म्हणजे शाळेची शान घोष पथक. कधीच कोणत्याच शिक्षकाचं न ऐकणारे पण तेवढीच शिक्षकांची प्रिय ती म्हणजे विदेशी गॅग. अरे शाळेचा वर्ग तर सोडाच, मुख्याध्यापकांची केबिन गाजवणारी ही गॅग. आणि वर्गाचा टॉपर म्हणजे तो जगा वेगळा वेळ. नावाप्रमाणे फक्त अभ्यासात नेहमी यश मिळवणार. विद्यार्थ्याच्या वेळी खूप राग यायचा जेव्हा अरे यार माझं काहीच अभ्यास झाला आहे असं बोलणारा जास्त मार्क देऊ नये. वर्गाच्या चित्रकारांनी एकत्र बसून काढलेली शिक्षकांची सुरेख चित्र त्यानंतर कशी बघायला मिळणार. तास चालू असताना एकमेकांशी खाणाखुणा करून बोलायचे. कधी कधी तर वहीचे लास्ट पेज व्हॉट्सअपचे काम करायचे. ऑफ तासाला केलेली अंताक्षरी आणि चोर पोलीस. 8वीमध्ये वर्ग शिक्षक नसतानाही एकत्र सर्वांनी मिळून केलेली वर्ग सजावट आणि तो नंबर आल्यावर मोठ्या थोड्यात स्टेजवर जाऊन बक्षीस देणारी आम्ही मुलं. यावर्षी झालेल्या स्नेहसंमेलनात पूर्ण वर्गाने गायलेले ते गाणे आणि त्या गाण्याला मिळालेली घोषाची साथ पुन्हा कधी गायला मिळेल माहीत नाही. स्नेहसंमेलनातील शिक्षकांचं नाटक आणि त्यातील सर्वांचे लाडके कनक सर आणि कदम सर यांच्यातील प्रसंग पुढे कधी बघायला मिळेल माहीत नाही. स्पोर्ट्स डे तर आमचा जीव की प्राण. खेळात मुलींनी केलेली मुलांना सपोर्ट आणि मुलांनी केलेला मुलींना सपोर्ट. खेळात हल्ल्यावर दिसा रडणाऱ्या आम्ही मुली मग हल्ल्यावर म्हणायचो हार तर खुश रहने वालों को अभी वगैरे. हल्ल्यानंतर देखील पुढे शाळेला नाचवणारा असा आमचा भावी बचाव. बघता बघता शाळेचा शेवटचा दिवस
वाढो. कधी नाही ते या शेवटच्या दिवशी परिपाठाचे निराश घेत आणि प्रार्थना मनापासून बोलतो. का जणू शेवटच्या दिवशी पहिल्यांदा पडदे सरांचं लेक्चर इतक्या लक्षपूर्वक ऐकत होतो. तो शाळेचा शेवटचा दिवस, जेव्हा शेवटचे त्या 10वीच्या वर्गात विद्यार्थी म्हणून बोलून गेलो होतो. प्रत्येक शिक्षक आम्हाला शेवटचं शिकवत होते. त्या दिवशी या वर्गात केलेली सर्व माझ्या मस्ती आठवत होती. आठवणींमध्ये राहण्यासाठी सर्वजण एकमेकांचे हातांचे ठसे सया घेत होतो. शिक्षकांनी दिलेला मार असो किंवा त्यांनी दिलेली शिकवण, तेही आठवणींच्या पेठाऱ्यामध्ये एक बेंच म्हणून राहील असं वाटलं नव्हतं. ज्या बेंचवर खूप साऱ्या आठवणी करून ठेवल्या होत्या, त्या शेवटच्या दिवशी समजले की बेंच तिथेच राहणार आहे, आपल्याला वर्ग सोडून जावं लागणार आहे. हे वाक्य छोटं आहे, पण आयुष्यभर मनावर कोरलं जाईल. आजचा दिवस सेंड ऑफ म्हणा, फेअरवेल म्हणा, नाहीतर #लास्ट डे ऑफ स्कूल म्हणा. आजचा दिवस खरं तर सगळ्यांसाठी, भाऊ म्हणजे अगदी बॅक बेंचरपासून ते अगदी शिस्तप्रिय विद्यार्थी सगळ्यांनाच आज शाळेप्रतीचं प्रेम साठवून येत असतं. मराठीचे व्याकरण शिकलो, संस्कृतच्या तालिका शिकलो, ओहम्स लॉ शिकलो, इंग्रजीचे ॲप्रिशिएशन आणि सगळे फिगर्स ऑफ स्पीच शिकलो. इतके वर्ष पोटेन्शियल आपल्यात ते निर्माण करत होते आणि आता त्याचं कायनेटिक एनर्जीत रूपांतर करण्याची वेळ आली आहे. जाता जाता एवढंच सांगेन, नकोशी तरी जिव्हाळी तळमळ लागली आहे. येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे. वर्गातल्या गप्पा गोष्टींची मजाच वेगळी असायची. याची खेचायची आणि त्याची खेचायची एक वेगळीच मजा यायची. ऑफ तासाला किती बडबड आम्ही केली. वर्गातली शुल्लक गोष्ट दिल्लीला नेली. तरी आठवण आता सदैव आपली येतच राहील. आयुष्याच्या वळणावर पुढे जाताना मागे डोळे बघून वाढली. मैत्रीचं सानिध्यावर प्रेरण्याची हळहळ लागली आहे. येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे. नकोशी तरी जिव्हाळी तळमळ लागली आहे. येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे. आकाशी भरारी घ्यायची कशी हे शिकवलं गेलं. ज्ञानाच्या चौकातून आम्हाला मिरवलं गेलं. तेच आभाळ बघण्यासाठी पुन्हा सळ लागली आहे. येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे. नकोशी तरी जिव्हाळी तळमळ लागली आहे. येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे. पावलाचं क्षणक्षणी एकच सांगायचं असतं, कुठेतरी जाण्यासाठी कुठेतरी थांबायचं असतं. डोळ्याची नदी म्हणूनच खळखळ झाली आहे. येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे. येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे. वर्गाच्या वतीने सर्व शिक्षकांना खूप मनापासून थँक्यू आणि हो सॉरी सुद्धा. आणि आमच्या सगळ्या गोळ्या आगाऊपणा सहन केला त्यासाठी आम्हाला समजावले सुद्धा. खूप काही शिकवलं त्यासाठी खरंच थँक्यू. धन्यवाद. छान शर्वरी, सगळेजण भाऊक झालेले आहेत आणि खरोखरच आठवणी या कधीच संपत नसतात. लहान थोर साऱ्यांना आठवणी सुखावतात. अशाच काही आठवणी शिक्षकांच्या मनोगतातून व्यक्त होत आहेत आणि त्यासाठी येत आहेत आपल्या शाळेच्या शिक्षक प्रतिनिधी सौ वर्षा कुमार मॅडम. नमस्कार. व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर, प्रमुख अतिथी, माननीय मुख्याध्यापक सर, पर्यवेक्षिका व माझे सर्व सहकारी शिक्षक, आज आपण इथे इयत्ता 10वीच्या सदिच्छा सोहळ्यासाठी एकत्र जमलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या शाळेत बालवाडीपासून शिकला असाल. तसेच माध्यमिक, प्राथमिक असं करत करत आता शालांत परीक्षेपर्यंत पोचला आहात. शाळेतील मित्रपरिवार, शाळेतल्या आठवणी आपण आयुष्यभर कधीही विसरत नाही. आयुष्यात जेव्हा कधी संकट येतात तेव्हा नुसतं आपल्या शिक्षकांनी दिलेलं मार्गदर्शन, शालेय जीवन आठवलं तरी त्यातून दिलासा मिळतो, संकटातून मार्ग मिळतो. जीवनात चांगले यशस्वी व्हायचं असेल तर प्रचंड कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे. इथून पुढे तुमचा प्रवास सोपा नसून मनाचा समतोल राखणं आणि सातत्याने प्रयत्न करावे लागतील. इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातील अरुणिमा तुम्हाला आठवत असेलच, जिने
जे सहजपणे करता येईल असे काम किंवा असं ध्येय निवडा. तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना अस्मिता परिवाराकडून व आम्हा सर्व शिक्षकांकडून इयत्ता 10वीच्या परीक्षेसाठी व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. फक्त शिक्षकच नव्हे तर ज्यांच्या अवतीभोवती मुलांचा गराळा असे शिक्षकेतर कर्मचारी श्रीयुत के.सी. पनेरिया सर यांनी आपलं मनोगत व्यक्त करेल. आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी. विषय खूप झाले. आता कोणत्या विषयावर बोलू हा मला प्रश्न पडला. शाळेत आलात, शिकलात, मोठे झालात, आता समारोप आहे. तुम्ही 100% पास होणार हे मला खात्री आहे. सगळे पास होणार ही खात्री आहे. कधी कधी वाटत असेल आपण शाळेचं नुकसान करावं, हे करावं, तर करा. आता मग तुम्हाला एक चान्स देतोय. एवढं मोठं नुकसान करा जाताना. सगळेचे सगळे पास झाले ना की पूर्ण बिल्डिंगला लाईट लागणार, आपण सगळ्यांना जेवण देणार. कळलं का? हा नुकसान करून जावा जाताना की आपण लाईटिंग लावली आणि एवढा खर्च होईल समस्या जेवायलाही आपण लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, तुम्ही वकील व्हा, डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, होणार सगळे. पण कॉलेजला गेल्यानंतर आज शाळेत तुम्ही बघितलं असेल एखादा विद्यार्थी आला नाही तर बाई 10 वेळा फोन करते. त्याला घरी जाऊन घेऊन येतं. हजेरी पूर्ण नसेल, हजेरी पूर्ण करण्यासाठी शिक्षक प्रयत्न करतात. तुम्हाला वाईट वाटत होतं की बाबा अरे आम्ही एवढा अभ्यास करतो, हे करतो, तरी आम्हाला शिक्षक घरी घ्यायला येतात, 2 दिवस आराम पण करून देत नाही. पण तुमचं चांगल्यासाठी भल्यासाठी होतं. पण कॉलेजला गेल्यानंतर तुम्हाला खाडे केले, तुम्ही फिरायला गेले, अनुपस्थित राहिला तर कोणी विचारायला येणार नाहीये. कोण तुम्हाला तिथे बघायला सुद्धा येणार नाही. तुमची 75% हजेरी लागली नाही तर तुम्हाला घरी बसवणार, परीक्षेला बसवलं जाणार नाही. आणि सांगायलाही कोण येणार नाही. सरळ तुम्हाला लेटर देणार मुख्याध्यापक आणि तिकडचे हे घ्या, परीक्षेला बसता येणार नाही. शाळेसारखा कोणी प्रेम करणार नाही. प्रत्येक शिक्षक मारत होते, त्याच्या मागचा उद्देश हाच होता. जरी एखादा विद्यार्थी जेमतेम काट्यावर पास होणार असेल तर शिक्षकाच्या मनात होतं नाही कमीत कमी आणि 50% तरी काढावा आणि मग शाळेतून बाहेर जावा असे प्रत्येक शिक्षकाच्या मनात होता. कॉलेजला गेल्यानंतर माझी एक फक्त लक्षात ठेवा, खास करून मुलींनी कॉलेजमध्ये मैत्रिणी करता, मित्र करताना विचार करा. काही लोकांना राग आणू नका. असं तुम्हाला वाटतं हा मित्र चांगला आहे, ही मैत्रीण चांगली आहे, पुढे जाऊन तुम्ही पस्तवू नका. तुमच्या आई वडिलांचं लक्षात ठेवा. 10 वर्ष 15 वर्ष जे काय तुमच्यावर मेहनत केलेली आहे त्याला कधी विसरू नका. मी आता जास्त काय बोलणार नाही. आणि मान्यवर आपले जाधव सर यांचाही मुलगा एवढा असल्यापासून माझ्या हाताखाली होता, हे मला अभिमान आहे. धन्यवाद. धन्यवाद के.सी. यानंतर आपली शिक्षणाची पहिली शिदोरी ज्यांनी आपल्याला दिली तो बालवाडी विभाग आणि या बालवाडी विभागातर्फे सौ कल्पना कदम मॅडम आपल्याला शुभेच्छा देत आहेत. उपस्थित मान्यवर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्या बालगोपाळांना माझा नमस्कार. आज आम्हाला अभिमान आहे की बालवाडीमध्ये जे हे विद्यार्थी आले, आम्ही त्यांना बाळ म्हणून दिलं, आजपर्यंत हे विद्यार्थी इथपर्यंत पोहोचले, खूप आम्हाला अभिमान आहे. खरोखर खूप झाला आम्हाला अभिमान वाटतोय. मी एक तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते. स्वामी विवेकानंद हे जेव्हा शाळेत होते तेव्हाची एक गोष्ट तुम्हाला सांगते. त्यांचं खरं नाव नरेंद्र. जेव्हा त्यांची उद्या वार्षिक परीक्षा असते तेव्हा ते छानपैकी विणा घेऊन देवळात जातात आणि त्यांचा मित्र त्यांना शोधायला येतो. अरे उद्या तर आपली परीक्षा आहे, नरेंद्र कुठे गेले? आणि शोधता शोधता ते देवळामध्ये येतात आणि त्यांना म्हणतात, अरे नरेंद्रा उद्या तर आपली वार्षिक परीक्षा आहे आणि तू काय करतोय? तर ते म्हणतात, अरे मित्रा आपण वर्षभर काय केलंय, आपण वर्षभर काय केलंय ह्याची परीक्षा आपली उद्या आहे, ही आज काय करतोय याची नाही आहे. ह्याच्यातून एवढंच आपल्याला शिकायला मिळतंय की आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये सुरुवातीपासून जर कष्ट केलं तर त्याचं यश आपल्याला नक्कीच मिळतं. एका दिवसामध्ये आपल्याला यश मिळणार नाही. मी बालवाडी विभागातर्फे
सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मी माननीय चाचड सरांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. शिक्षणाची दुसरी पायरी, जिथे आपल्याला महत्त्वाची शिदोरी जी बाहेर केली गेली, आणि ती दुसरी पायरी म्हणजे प्राथमिक विभाग. प्राथमिक विभागातर्फे माननीय पवार मॅडम आपल्याला शुभेच्छा देतील. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, सभागृहात उपस्थित माझे सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि आजचे उत्सव आणि उत्साहमूर्ती असणारे सर्व विद्यार्थी, नमस्कार. 2025 शालांत परीक्षा अटेंड करणाऱ्या तुम्हा सर्वांना प्राथमिक विभागातर्फे हार्दिक शुभेच्छा. मुलांनो, तुम्ही आता इथे छान भाषणं दिली, छान बोललात आणि स्मरणातली पाने, शाळेतले दिवस म्हणजे स्मरणातली पाने. हो, ही खरोखरच स्मरणातली पाने नाही. कारण जेव्हा तुम्ही मोठे व्हाल, आमच्या या वयाच्या स्तराला या, तेव्हा तुम्हाला ही स्मरणातली पाने एक पुष्कळग्रस्त काम देतील. जेव्हा जेव्हा अनेक अडी अडचणी येतील, संकट येतील, जेव्हा जेव्हा तुमचं खट्टू होईल, तेव्हा ही स्मरणातली पाने, शाळेतले दिवस हे पुष्कळग्रस्त काम करतात. त्यामुळे हे दिवस अजिबात विसरू नका. आणि मुलांना लक्षात ठेवा की तुम्ही जशी जशी तुमची समज वाढेल आणि तुम्ही तुमचं इप्सित ध्येय, तुमचा जो गोल आहे ते साध्य कराल. पण हे इप्सित ध्येय साध्य करताना माझ्यामुळे माझ्या आईवडिलांची मान खाली जाणार नाही, माझ्यामुळे माझ्या गुरुजनांची मान खाली जाणार नाही, माझ्यामुळे कोणाच्याही डोळ्यात पाणी येणार नाही, हे लक्षात ठेवा. तुम्ही आता जी शपथ घेत नाही, फक्त शपथ नाहीये, बोलणं आणि सोडून देणं नाहीये, तर ही शपथ म्हणजे जीवनमूल्य आहे. आणि हे जीवनमूल्य शाश्वत जपण्याचा प्रयत्न करा आणि तरच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी होणार आहात. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा प्राथमिक विभागातर्फे हार्दिक शुभेच्छा देते. मी इथे थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर शिक्षणाची तिसरी पायरी आणि महत्त्वपूर्ण शिदोरी देणारा असा आपला माध्यमिक विभाग, आणि या माध्यमिक विभागातर्फे आपले माननीय मुख्याध्यापक श्री फडतरे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्याला शुभेच्छा द्याव्या. मार्च 2025 मध्ये प्रवेश होणारे सर्व विद्यार्थी, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जाधव साहेब, मेधाताई कानडे साहेब, चाचड सर, पवार मॅडम, केनी मॅडम, कनक सर, प्राथमिक, माध्यमिक, बालवाडी आणि काउन्सिलिंग डिपार्टमेंटचे सगळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि समोर माझे बसलेले नॉट गुड, नॉट बेटर बट द बेस्ट स्टुडंट्स, सर्वांना नमस्कार. ईश्वरी बोलायला आली आणि तिने जसं एखाद्याची मान फिरवतात तसा माईक फिरवायला आली, बोलायला सुरुवात केली आणि जो कॉन्फिडन्स दाखवला, कॉन्फिडन्सला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर मग ईश्वरीनंतर वैष्णवी, अथर्व, श्रेयस, भावेश, ऋत्वेश, विशाल आणि शर्वरी पुणे तो रुलाया. आणि एवढ्याच जबरदस्त तुम्ही आत्मविश्वासानं बोलत होता आणि मग या आत्मविश्वासाने बोलणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रिंसिपल, आप सब जिस स्कूल में पढ़ते हो उस स्कूल का प्रिंसिपल, आप जो पढ़ाते हो उस स्कूल का प्रिंसिपल, आप 10 मिनिट बोले हैं, मैं 11 मिनिट बोलूँगा. असं मला वाटतं की जास्त वेळ बोलावं, कारण गेल्या 2 वर्षात मी तुमच्याशी संपर्क फार कमी आला, शिकवणं शक्य झालं नाही. शर्वरीनं रडवलं खरोखर आणि तिने शंका उपस्थित केली होती. शर्वरी खरं तर ही परेलवरून येते. सोलकर मॅडमनी आपल्या मुलीला आपल्या शाळेत टाकलं, तिचं वक्तृत्व, नेतृत्व, कर्तृत्व ती मोठी करणारच, परंतु खरोखर अभिमान वाटतो आमच्या शिक्षकांचा की ज्यांनी आपली मुलं या शाळेत टाकली. परेलवरून येते आणि सगळ्यात जवळ होणारा ज्याच्यावर तिला शंका होती, वैदेश MMRA मध्ये राहतो और वैदेश गैंग जो हमारी कब्जे में है, सावंत सर है, बलकुंदे सर है, आयरे सर है और अपने PT टीचर है, उनके कब्जे में तो कुछ नहीं कर सकती है. हाँ, तो ठीक है. काल परवापर्यंत एक
पोस्ट व्हायरल होतो. एका शाळेमध्ये निरोप समारंभ, सध्या निरोप समारंभाचा माहोल आहे, प्रत्येक शाळेमध्ये असा निरोप समारंभ होतोय. आणि एका शाळेमधला किस्सा आहे, व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली. त्या शाळेमध्ये जसं असतं केसीस बोललेच, त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी पंखे वापरले, भिंतीवरती शाई टाकली, बाथरूममध्ये दरवाजे तोडले किंवा लाईटचे बल्ब फोडले, बेंचेस तोडले, असे विध्वंसक कृत्य एखाद्या शाळेमध्ये जर होता, याचं कारण काय, याच्या मागे जर जायचं झालं तर ती कदाचित समाज माध्यम असतील, समाज असेल, आपलं घर पण असेल. कारण वर्षभर 1200 तास विद्यार्थी शाळेत असतो, 1200 किती तास होतात तेवढे विद्यार्थी शाळेत असतो, परंतु समाजामध्ये तो असतो, आपल्या घरामध्ये तो असतो, समाज माध्यमाचा त्याच्यावर परिणाम होत असतो. तर अशी मुलं का वागतात? का याचा 8वीच्या स्कॉलरशिपचं सेंटर आपलं होतं. 8वीच्या 5 शाळांतले विद्यार्थी होते आणि 5 शाळांमधले विद्यार्थी शाळेमध्ये त्यांना सांभाळणारे किती कठीण गेलं. आम्ही 15 शिक्षक होतो आणि ते विद्यार्थी आणि फळा बसायला लागले. मधली सुट्टी झाली 1 तास हा फळा. पण ज्या शाळेमध्ये मुलांना फळे लिहायला शिकवलं जातं, आठवड्याला 10 फळे लिहिले जातात, त्या मुलांनी काही प्रतिक्रिया दिली की अतिशय सुंदर, म्हणजे खूप आनंद झाला. फळे लिहिता लिहिली 10 वर्ष आम्ही. पण ज्या शाळेतले विद्यार्थी फळे लिहायला लागले ते फळे पुसणार नाही. कारण मी सांगतोय, तुम्ही शेवटच्या क्षणाला 4 दिवसापूर्वी 4 विद्यार्थी माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की सर आम्हाला सेंडऑफच्या दिवशी तरी शाळेचा युनिफॉर्म शिवाय यायला संधी द्या, आम्हाला आमच्या चॉईसचे कपडे घालू द्या. आणि मग मी काय केलं, जसं शासकीय नियम असतो तसं मी पर्यवेक्षिका आणि 2 वर्ग शिक्षक या तिघांची एक समिती नेमणार सांगितलं आणि ती समिती जो डिसिजन घेईल तो डिसिजन तुम्हाला मान्य करावा लागेल. आणि मी माझी जबाबदारी मी त्यांच्यावर सोपवली आणि त्यांनी डिसिजन घेतला की तुम्हाला तुमच्या कपड्यामध्ये, तुमच्या आवडीच्या कपड्यामध्ये यायला परवानगी दिली. याचं कारण हे कालच्या ह्याच्यामध्ये होतं, कालच्या 8वीचे विद्यार्थी आणि त्या शाळेमध्ये घडलेले प्रसंग आहेत की जिथं मुलांनी त्या शाळेची नासधूस केली. आपण हे करणार नाही याची आम्हाला खात्री होती, गॅरंटी होती. कारण ज्या शाळेमध्ये पायरीला वंदन करून नम्रता शिकवली जाते त्या शाळेचं नुकसान होणार नाही. ज्या शाळेत फळा द्यायला शिकवला जातो त्या शाळेत विद्यार्थी फळा पुसणार नाही. जी शाळा ऑनलाईन घरापर्यंत पोहोचली आणि विद्यार्थ्यांना शिकवलं, ज्या स्वच्छ आणि सुंदर शाळेत सरस्वतीचं वास्तव्य आहे, ज्या शाळेत भारत मातेचं पूजन होतं, ज्या शाळेत आंबेडकरांचं संविधान आहे, सावरकरांचा देशाभिमान आहे, वर्गामध्ये स्वामी विवेकानंदांचा सहवास आहे, वर्गामध्ये प्रत्येक स्वामी विवेकानंदांचे 25 गुण आपण स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातला युवक असावा असा हे आपलं मुखत्वेत आहे. ज्या शाळेत दररोज संस्काराचा परिपाठ होतो, प्रत्येक दिवशी वेगळी प्रार्थना होती, संपूर्ण वंदे मातरमचा गजर होतो, अशा शाळेतली मुलं, ज्या शाळेमध्ये माऊलींचं बसायदान होतं, ज्या संस्थेचे विद्या राष्ट्रस्य भूषणम हे गीत आहे, ज्या शाळेतील शिक्षकांसाठी विद्यार्थी हाच आत्मा आहे, ज्या शाळेचा विद्यार्थी असा विचित्र वागणार नाही, तो आदर्शच आहे याची आम्हाला सर्वांना खात्री आहे. आणि म्हणूनच आज तुम्ही या स्कूल युनिफॉर्म शिवाय शाळेत येण्याची परवानगी आहे आणि त्याच्यामध्ये आलेला आहात. मी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना जाता जाता 5 मिनिटं सांगितलं होतं की तुम्ही गेली 10-12 वर्ष ज्या शाळेमध्ये शिकला, वावरला, खेळला, मजा केली, मस्ती केली, त्यांना काही प्रतिक्रिया द्यायला सांगितली. तर मी जर या शाळेचा मुख्याध्यापक असतो तर काय केलं असतं? मी मुख्याध्यापकांना काय सूचना करू इच्छितो की जेणेकरून शाळेचा परफॉर्मन्स आणखी वाढेल. आणि खरोखर माझ्या विद्यार्थ्यांनी जे बेस्ट सूचना दिल्या, सूचना म्हणण्यापेक्षा 9 आउट ऑफ 10 म्हणजे 90% जास्त गुण शाळेला दिले. कुठं चुकीचं काही बोललं नाही. काही विद्यार्थी प्रतिक्रिया लिहितात, अस्मिता माझी गोड, तिखट, कडू आणि प्रेमळ शाळा मी कधीही विसरणार नाही. मुंबईमधील सर्वात सुंदर शाळेत मी शिकत होती याचा मला अभिमानच नाही तर गर्व आहे. अस्मिता ही शाळा नसून आमचे घर आहे, शिक्षक आमचे आई बाबा आहेत. अशा सुंदर प्रतिक्रिया त्याच्यामध्ये दिल्या आणि काही 2%, 5% काही सूचना केल्या की आम्हाला वर्षभर पिकनिक दिली नाही. पिकनिक विद्यार्थ्यांना असायला पाहिजे, ई लर्निंगचा थोडा मेंटेनन्स व्हायला पाहिजे, थोडा अतिरेक वापर होतो का याचाही विचार करायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या काही वेळेचा तासाचा अपव्यय होतो का तेही सांगायला पाहिजे. अशा छोट्या मोठ्या सूचना दिल्या त्या नक्कीच कळू. पण
गेली वर्षभर तुम्हाला सुट्टीमध्ये जादा वर्ग घेतले. आता गेल्या महिन्यामध्ये प्रिलिम 1 घेतली, प्रिलिम 2 घेतली. त्याच्यानंतर गेस्ट लेक्चर्स काही तज्ञ पेपर सेटर्स यांना बोलवून तुम्हाला मार्गदर्शन घेतलं. SRTM मध्ये 2 दिवस त्या खेळाच्या मैदानावर तुम्हाला खेळवलं आणि शेवटी तुम्हाला स्नेहसंमेलन हे दीनानाथ नाट्यगृह विले पार्ले इथं तुम्हाला संधी दिली. जास्तीत जास्त संधी देणं, जास्तीत जास्त स्टेज देणं, जास्तीत जास्त उपक्रम कार्यक्रम तुम्हाला संधी देणं हे आम्ही नेहमीच बघत आलो. आणि म्हणून तुमच्यापैकी प्रत्येकाने एकदा तरी माईकवर बोलला असेल, अनेक वेळा स्टेजवर नाचला असेल आणि शेवटी सगळेच जण दीनानाथ नाट्यगृहाच्या स्टेजवरती तुम्हाला संधी दिली ही मोठी गोष्ट तुमच्यासाठी केली. आणि अशा शाळेमध्ये तुम्ही जाताना अजिबात नाचधूस करणार नाही याची आम्हाला खात्री होती. आणि म्हणून तुम्ही या सगळ्या युनिफॉर्ममध्ये आलेला आहात. विद्यार्थ्यांना मी विचारलं कसं वाटतंय, शाळा सोडून जाताना कसं वाटतंय, तर विद्यार्थी थोडे दुःखी होते. पण मलाही असं वाटलं की ज्यादा खुशी थोडा गम. परंतु आनंद यासाठी होतोय की तुम्ही सर्वजणांनी यशस्वीरित्या शालेय शिक्षण पूर्ण केलं आणि आपल्या आयुष्याच्या नवीन अध्यायाला तुम्ही सुरुवात करणार आहात. आणि खात्री सुद्धा आहे की तिथे जाल तिथं आपल्या कर्तृत्वाचा ठसा नक्कीच उमटावा. हे करत असताना शाळा, पालक आणि या संपूर्ण राष्ट्रालाच कौतुक वाटेल असं तुम्ही काम करा. आईवडिलांचं स्मरण सतत असू द्या, कारण तुमच्या स्वप्नाला बळ देण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केला आहे, स्वतःला सतत प्रयत्न केलेला आहे. आणि अनेक वेळा तुम्ही मार्गक्रमण करत असताना तुम्हाला एक दिशा ठरवायची आहे. 10वीपर्यंत जनरल सगळं शिक्षण झालं, तुमचा पाया कॉम्प्लीट केला, बेस पण मजबूत केला आहे. परंतु आता तुम्हाला कुठेतरी एका दिशेला जायचे, इंजिनिअरिंगला जायचे, मेडिकलला जायचे किंवा पोलीसमध्ये भरती व्हायचे, पायलट व्हायचे, हॉटेल मॅनेजमेंटला जायचे, कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये अनेक शाखा आहेत. असं कुठंतरी दिशा तुम्हाला घ्यायची आहे आणि त्या गतीपेक्षा दिशा महत्त्वाची आहे. आणि आता जर दिशा चुकला तर मग पश्चाताप होईल किंवा तुमचे 1-2 वर्ष वाया जातील. त्यामुळे योग्य ती दिशा आणि ही दिशा घेण्यासाठी तुमच्या क्षमता काय आहे, तुमचं पोटेन्शियल काय आहे, तुमची आवड काय आहे, भविष्यात संधी काय आहे, या 2-3 गोष्टींचा विचार करून तुम्हाला तुमचे निर्णय घ्यायचे. आता शाळेत सावंत सर सांगायला येणार नाही, ना केडी मॅडम सांगायला येतील, ना वळकुंदे सर येतील, ना गोळे मॅडम येतील, ना फडतरे सर येतील. कोणीही तुम्हाला या दिशेनं जा म्हणून सांगणार नाही. तुम्हाला तुमचा मार्ग निवडायचा, तुम्हाला तुमची दिशा ठरवायची आहे. आणि योग्य काय, अयोग्य आहे काय हे तुम्ही चांगले जाणता. तुमच्यामध्ये काय गोष्टी आहेत, काय हुनर आहे, काय टॅलेंट आहे हे तुम्ही तुमच्यापेक्षा इतर कोणीही जाणू शकत नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःला ओळखा आणि योग्य दिशा घ्या आणि मग त्या दिशेला गती घ्या. नक्कीच तुम्ही पुढे जा. शाळेच्या पहिल्या दिवशी तुम्ही घाबरत भीतीनं शाळेत आला असेल, क्षमा मॅडमच्या टीमने तुम्हाला शांत केलं. 2 वर्ष तिथे शिकला. पुढे पवार मॅडमची टीम, रामगोपाल केडिया, त्यांनी तुम्हाला धावणाऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. आणि परत मग माध्यमिक विभागात तुमचं हे पुढचे 4-5 वर्षाचं शिक्षण झालं. शाळेत एखादी गोष्ट तुमच्याकडून करून घेण्यासाठी किंवा एखादा उपक्रम करून घेण्यासाठी शिक्षक भरपूर ओरडले असतील. काही जणांनी मारलं असेल, यांचे धडे लावले असतील, खाली पंगत बसवले असेल, बेंचवर उभं केलं असेल, 5 वेळा लिहायला सांगितलं असेल, आणखी काय अशा बऱ्याच तुम्हाला शिक्षा झाल्या असतील. परंतु या शिक्षा कशासाठी केल्या तर तुमचं भलं होणं, तुम्हाला एंगेज ठेवणं. कारण एंगेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सतत तुम्ही बिझी असाल तरच तुमच्या डोक्यामध्ये काही दुसरी गोष्टी येणार नाही. तर अभ्यासावरती फोकस करण्यासाठी या शिक्षकांनी तुम्हाला शिक्षा केल्या असतील. त्यामुळे या सगळ्या लक्षात ठेवा. आणि शेवटी इतकंच म्हणेन की अनेक संकट येतील, आव्हाने येतील भविष्यामध्ये, त्यांना खचून जाऊ नका, तर डगमगू नका, खचू नका. आत्मविश्वासाने आणि जिद्दीने सामोरे जा. तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल, मोठे व्हा, खूप मोठे व्हा. 10वीच्या परीक्षेत तर 100% केसीने सांगितलं 100% तुम्ही पास होणारच आहेत. चांगले गुण मिळवा, मोठे व्हा, खूप मोठे व्हा. आणि मोठे होत असताना तुमच्या पालकांचं, शाळेचं, राष्ट्राचं नाव उज्ज्वल होईल याची काळजी घ्या. सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर ज्या छत्रछायेखाली आपण वावरलो त्या संस्थेचे शुभाशीर्वाद आपल्याला हवेच. मी संस्थेच्या पदाधिकारी आणि आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय सौ मेधा मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपल्याला शुभेच्छा द्याव्या. सगळ्या मुलांना
अस्मितातर्फे सदिच्छा शुभेच्छा देत आहे. तुम्हाला इकडनं निघताना एक सांगावंसं वाटतं की आपण कुठेही प्रवासाला निघालो तर आपण बाहेर काही खातो, पण तरी सुद्धा आपली आई काहीतरी थोडंसं आपल्याला करून देते आणि ते आपण घेऊन जातो. त्याचा आधार सगळ्यात जास्त त्या प्रवासात आपल्याला वाटत असतो. त्याप्रमाणे तुम्ही आता कुठल्याही कॉलेजला जा, कुठेही जा, अस्मिताने तुम्हाला ही शिदोरी बरोबर दिलेली आहे की अस्मिताचं नाव तुमच्या खिशात आहे. तुम्हाला लक्षात असं येईल पुढे पुढे की आपण कुठल्याही कॉलेजला गेलो किंवा कुठेही गेलो बाहेर, तरी शाळांमधल्या मुंबईतल्या चांगल्या शाळांमध्ये पहिल्या काही शाळांमध्ये अस्मिताचं नाव हे घेतलं जातं आणि त्या शाळेचे आपण माझे विद्यार्थी आहोत याचा तुम्हाला अभिमान वाटेल अशी आपण अस्मिता शाळेने तुमच्या बरोबर सतत राहिलेली आहे. आपल्या इकडले जे भव्य असा हॉल आहे, आपलं स्किल डेव्हलपमेंट सेंटर आहे, काउन्सिलिंग सेंटर आहे, अशा वेगवेगळ्या क्षमता निश्चित गोष्टी तुम्हाला संस्थेतर्फे मिळालेल्या आहेत. आता हे तुमच्या लक्षात येणार नाही, पण ज्यावेळेला तुम्ही मोठे व्हाल अजून पुढे पुढे लक्षात येईल की किती छोट्या छोट्या जागांमध्ये शाळा भरत असतात आणि कसं शिक्षण होत असतं आणि आपण किती भाग्यवान आहोत की आपल्याला खूप चांगली शाळा आतापर्यंत मिळालेली आहे. मुंबई विद्यापीठाच्या माझी मुलं म्हणून ज्या आता त्यांचं यावर्षी निधन झालं, स्नेहलता देशमुख डॉक्टर, त्या माझ्याकडे आलेल्या होत्या काही वर्षांपूर्वी आणि त्यांनी असं सांगितलं की पार्लेटिव्हपेक्षा सुद्धा जास्त मेहनत अस्मितामध्ये घेतली जाते हे मी मान्य करते आणि खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट संस्थेचा तुमच्या बरोबर सतत असणार आहे याच्यापुढे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची की आपण मराठी माध्यमातून शिकलोय याबद्दल सतत भरपूर अभिमान तुम्ही बाळगा. आपली एक मैत्रीण आहे शिवरा चौकर, ती वयम मासिक त्याची संपादिका आहे. ती म्हणते की बऱ्याचशा मुलांना आई वडील त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवतात. हक्क कसला मराठीमधून शिकण्याचा तो त्यांना मिळत नाही, पण तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला खूप छान संधी उपलब्ध करून दिली की मराठी माध्यमातून शिकण्याची. आणि आता जरी लोक इंग्रजी माध्यमाला भरपूर प्रेफरन्स देत असतील तरी हे लक्षात ठेवा की आपण मराठीतून शिकलो हे आपलं एक असेट तयार झालेलं आहे. सांगायची गोष्ट म्हणजे माझी तिन्ही मुलं मराठी माध्यमातून शिकली. सन्मित्रमध्ये होती मी, त्यांचा पण अनुभव असाच आहे की आम्ही मराठीतून शिकलो, त्याचा आम्हाला खूप फायदा झाला. माझी मोठी मुलगी आर्किटेक्ट आहे, ती आर्किटेक्चरला असताना म्हणाली की आई पहिले 5 मुलं असतील तर त्यातली पहिली 3 मुलं जी असतात ती मराठी किंवा आपल्या मातृभाषेतून शिक्षण घेऊन आलेली असतात, ती पहिल्या तासात येतात, असा तिचा अनुभव आहे. दुसरी माझी एक IIM अमृतसरमधून शिकली MBA. त्यावेळेला म्हणजे तिने मराठी इकडे कसं नेलं त्याचं एक सांगावंसं वाटतं. तिकडे वाघा बॉर्डर आहे आणि वाघा बॉर्डरला त्यांनी सांगितलं होतं तुमच्या कॉलेजमधून काही इव्हेंट्स इकडे सादर करा. तर माझ्या मुलीने लेझिम पथक ती संगीतमध्ये असल्यामुळे आणि स्वागत समिती हे स्वागत यात्रेमध्ये असल्यामुळे तिला लेझिम येत होतं. तिने लेझिम याची परमिशन घेतली कॉलेजकडनं. सगळं खर्च सँक्शन कॉलेजने केला. म्हणजे महाराष्ट्रातनं अमृतसरला जाऊन त्या मुलींनी तिकडे मराठी मुलांची एक टीम तयार केली आणि त्या वाघा बॉर्डरला मी ठरवलं होतं आपण इकडे लेझिम सादर करायचं. आपल्याकडे भरपूर कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा जे काही होत होतं गेली 10 वर्ष त्याची पुंजी आपण घेऊन पुढे जात आहोत. डॉक्टर श्रीखंडे सर्जन आहेत होते, ते ज्या वेळेला परदेशात गेले त्यावेळेला त्यांना पहिल्या वर्षी कसं वागायचं एटिकेट्स याच्याबद्दल त्यांनी ज्ञान त्यांना दिलं. तर त्यांचा मित्र म्हणाला, तो परदेशातला होता, की आम्हाला किती छान आपल्याला शिकवता येत नाही. तर डॉक्टर श्रीखंडे म्हणाले अरे आमच्या घरातून आमच्या शाळेतून महाराष्ट्रामध्ये आम्हाला हे सगळं ज्ञान दिलं जातं. एटिकेट्स वेगळे त्याची आम्हाला गरज लागत नाही.
धन्यवाद मॅडम. जणू शुभेच्छांचा वर्षाव घेऊनच आपण बाहेरच्या जगात प्रवेश करणार आहोत. या महत्त्वपूर्ण मार्गदर्शन आणि शुभेच्छांकरिता मी विनंती करते आजचे प्रमुख अतिथी माननीय श्रीयुत राजू सर. आदरणीय व्यासपीठ आणि समोर बसलेले सर्व विद्यार्थी, मला सन्मान्य विद्यार्थी बोलणार आहे. कारण मी पण काही वर्षापूर्वी विद्यार्थीच होतो. आता माझं वय 70 आहे, परंतु आज पण माझ्या शाळेची आठवण मला येते. कारण आज पण माझ्या शाळेच्या सर्व गोष्टीमध्ये मी सहभागी असतो. कारण शाळेतील मी सर्वात म्हणजे असा विद्यार्थी होतो, थोडे तुम्हाला सांगतो की मी कधी शाळेमध्ये शिक्षकांनी शिकवलेला अभ्यास कधी घेतलेला नाही. तर तिकडे जे माझे मित्रमंडळी होते ते मला अभ्यास द्यायचे, परंतु माझी अभ्यासाची वही जी होती त्या अभ्यासाची वही शाळेमध्ये 1 नंबरमध्ये सर्वांकडे फिरायची. कारण मी शाळेमध्ये एवढा अभ्यास करायचो नाही, पण घरात आल्यानंतर अभ्यास एवढा करायचो की त्या वहीचं अक्षर बघूनच त्या सर्व शिक्षक वर्ग आणि सर्व विद्यार्थी माझी वही नेऊन घरी अभ्यास करायचे. मी शाळेतला हुशार विद्यार्थी होतो. मुंबईमध्ये 1 नंबरने आलो होतो. मी DN नगर या शाळेत शिकलेलो आहे. आणि मला एवढं सांगायचं आहे, सुरुवातीला आपण शाळेत येताना अत्यंत आपली आई आपल्याला हाताला धरून खेटून आणते. नाही तर बस वर्गामध्ये तुला बसायचं आहे, त्यावेळेला आपण रडतो धरून. परंतु ज्या वेळेला आपल्या शाळेला एकदा सवय लागते त्यावेळेला आपण त्या शाळेमधले सर्व विद्यार्थ्यांबरोबर मैत्री होते, सर्व काय होतं. आणि त्याच्यानंतर जे काय आपण अभ्यास करतो सर्व काय करतो. आणि त्याच्यानंतर 10वीला जाताना आपण, आता मी इथे ऐकलं, अनेक मुलांच्या डोळ्यांमध्ये पाणी भरलं होतं. खरोखरच दुःखाची गोष्ट आहे. मी तुम्हाला आत्ताच सांगतो, माझ्याही डोळ्यामध्ये पाणी आलं होतं. कारण का की शाळेला आपण कधीच विसरू शकत नाही. पहिली गोष्ट तर आपली आई म्हणजे आत्मा आणि ही म्हणजे ईश्वर. आईचं जे काही शिक्षण असतं सुरुवातीला ते फार महत्वाचं असतं. आणि आई मुलाला जे गुण देते तेच गुण आपल्याला शिक्षक वर्ग देतात. म्हणून शिक्षकांना कधी आपण विसरायचं नसतं. ते दुसरं मातृत्व आपलं असतं शिक्षक वर्ग म्हणजे काय. आणि शिक्षक हे नेहमी आपल्याला प्रेम पण देतात, मारतातही, रागवतातही आणि सर्व काही करतात. परंतु आपल्या भविष्यासाठी त्यांची नेहमी धडपड चालू असते. तर मला एकच सांगायचं आहे की विद्यार्थ्यांना मला एवढंच विचारायचं आहे की अस्मिताच्या फाउंडेशन पासून तो किशोर मला ओळखतो. तर अस्मिताच्या फाउंडेशन पासून मला अस्मिताचं कार्य माहिती आहे. अस्मिता म्हणजे काय की आपली अस्मिता आपण टिकवायची असते. आणि मी विद्यार्थ्यांना एक आवाहन करतो की अस्मिता या शाळेचं नाव तुम्ही 10वीला जर तुम्ही 10वीमध्ये जर सर्वात चांगल्या गुणाने जर तुम्ही जर यश आणलं तर फडतर सरांना उद्या बोर्डवरती तुमचं नाव लिहिण्यासाठी तुम्ही वचन द्या बघा की खरोखरच आम्ही चांगल्या अभ्यासाने पास होऊ. असं तुम्ही वचन द्या की खरोखरच आम्ही चांगल्या मार्गाने चांगल्या मुंबईमध्ये अस्मिताचं नाव करू. असं मला तुमच्याकडून एक यश पाहिजे. कारण अस्मिता ही नेहमी यशस्वी राहिलेली आहे. अस्मिता शाळा नेहमी यशस्वी शिखरावरती आहे. मला चांगलं माहिती आहे. कारण मी या बांद्रेकरवाडी विभागामध्ये लहानाचा मोठा झालेला आहे. आणि आधी मी या रस्त्यावरती, कारण माझं काम आहे पत्रकारितेचं आहे, त्याच्यामुळे मी काय करतो की बातम्या शोधणं हे माझं काम आहे. कारण हा माझा जो पेन आहे हा माझा आत्मा आहे. आणि या पेनामध्ये माझी सर्व शक्ती आहे, ताकद आहे, सर्व काय. मला अनेक गोष्टी मी लिहित असतो, करत असतो. कारण मी क्राईमचा लेखक आहे. त्याच्यामुळे मुंबई महाराष्ट्रामध्ये जेवढं क्राईम होतं आज इथे दादा आहे, जेवढं क्राईम होतं तेवढं सर्व TV वर देणं, सर्व महाराष्ट्रातले सर्व अधिकारी वर्ग, IAS अधिकारी बरोबर मंत्रालयामध्ये संपर्क करणं, मुख्यमंत्र्याबरोबर इंटरव्ह्यू घेणं, सर्व काही हे माझी टीम वर्क आहे, तो मी करतो. आणि आधी मी कमिशनरची इंटरव्ह्यू घ्यायला जाणार आहे. कारण
तुम्हाला मी सांगतो की सायबर क्राईम हे भयंकर वाढलेलं आहे. जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांना फसवण्याचा जे टेक्निक चालू आहे फोनवरती वगैरे, तर त्याच्या बाबतीत काही प्रश्न मी थोडी इंटरव्ह्यू घेणार आहे आज सविस्तर बरोबर. आणि दादा माझा कॅमेरा आहे ते माझ्या ड्रेसलाच असतात. 2 कॅमेरे आहेत आणि माझे 650 पत्रकार आहेत. तर काय की या ज्या काही गोष्टी आहेत, माझे 5 पेपर आहेत, सर्व काय आणि सर्व पोलिसांचं लिहितो. तर माझ्या काही स्टोऱ्या आहेत, माझे पुस्तकं निघालेले आहेत, माझे कविता संग्रह निघाले आहेत, परंतु मी कधी बोलत नाही. कारण स्वामी विवेकानंद एकच बोलायचे की जो शांत असतो ना तो सर्वात हुशार विद्यार्थी असतो. आणि हुशार विद्यार्थी कधीच कोणाला सांगत नाही की मी हुशार आहे. म्हणून काय माहिती आहे का, तुम्ही माझं असं प्रांजळ मत आहे की तुम्ही या शाळेचं अस्मिताचं नाव उंच शिखरावर पोचवा, एवढीच माझी तुम्हाला अगदी खास विनंती आहे. आणि तुम्ही पोचवाल याची मला पूर्ण खात्री आहे की मला याच्यानंतर 10वीची परीक्षा झाल्यानंतर तुमचं सर्वांचं चांगला मार्ग करून विद्यार्थी आले म्हणून अस्मिताच्या शाळेने त्या बोर्डवर लिहिलं पाहिजे. एवढंच मी सांगेन. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. अतिथींचं मार्गदर्शन आपणास नक्कीच दिशादर्शक ठरेल. सत्यशेवटी तुम्हा बालकांसाठी आमचा एक संदेश. खरं तर अध्यक्षीय आणि प्रमुख अतिथींचं भाषण झाल्यानंतर काही कार्यक्रम असू नये, परंतु थोडंसं राहवत नाही आहे आणि म्हणून तुमच्यासाठी एक संदेश देतोय. आयुष्याच्या या वळणावर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे. आयुष्याच्या या वळणावर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे. तुमच्या इच्छा आकांक्षांनी उंच भरारी मिळू दे. मनात अमुच्या एकच इच्छा शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत राहा. कधी वळून पाहता आमच्या शुभेच्छा स्मरत राहा. सर्व काही तुमच्या मनासारखे घडू दे. सदा सर्वदा यशकीर्ती मिळू दे. हीच आमची सदिच्छा. परीक्षेकरिता खूप खूप शुभेच्छा. यानंतर आपला शेवटचा आणि महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे ऋणनिर्देशन. आणि त्यासाठी मी आमंत्रित करीत आहे आपल्या शाळेचे शिक्षक शिव कलम सर. धन्यवाद मॅडम. आदरणीय व्यासपीठ, मला सुरुवातीला मला सर्वांना शुभेच्छा. एक मला असं वाटतं, आकाशी झेप घेरे पाखरा, आकाशी झेप घेरे पाखरा, दोन्ही होण्याचा पिंजरा. तर तुम्हाला जग मोकळं आहे. तर तुमच्याकडून या आमच्या बंधनातून म्हणा, आमच्या काही अटी असायच्या, असं करू नको, तसं करू नको, इथे बस, असं जास्त वेळ येत नाही. माझ्याकडे अत्यंत शेवटचा कार्यक्रम आहे तो म्हणजे आभार परिषदेला दिलेला आहे. तर आजच्या कार्यक्रमाला आपल्याला प्रमुख अतिथी लाभले माननीय राघवसाहेब यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो संस्थेच्या वतीने. तसंच संस्थेचे आपले पदाधिकारी अध्यक्ष आहेत आपल्या मॅडम, यांचेही आभार व्यक्त करतो. आपल्या कार्यक्रमासाठी बारवाडी किंवा पूर्णपणे आपल्याकडे इकडे आशीर्वाद देण्यासाठी हजर आहे त्यांचेही आभार व्यक्त करतो. काउन्सिल डिपार्टमेंट आहे, प्राथमिक विभाग आहे, प्राथमिक विभागाच्या मॅडम आदरणीय पवार मॅडम यांचेही मी आता तुमच्या सर्वांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आपण हा कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी आमचे नवीनचे विद्यार्थी हे खास करून आहे त्यांचं खरोखर मी कौतुक करतो. आणि आमच्या माध्यमिक विभाग यांनी प्रत्येकाने आपलं काम करून हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने व्हावा या सर्वांनी प्रयत्न केले, त्यांचेही आभार व्यक्त करतो येते. तसंच आपले केसी यांनी त्यांची टीम
केसी आणि चिती यांचंही आभार व्यक्त करतो. यानंतर आपले जे फोटो काढणारे काका आपले सतत असणारे सोबत दहावीच्या विद्यार्थ्यांचे फोटो काढले, आता काढले, नेहमी आपले फोटो काढतात, त्यांचेही आभार व्यक्त करतो. त्यानंतर जे आपलं स्वागत गीत झालं, स्वागत गीत आपल्या कदम मॅडम आणि ताई यांनी बसून तेरच्या विद्यार्थ्यांचं मी इथे कौतुक आणि आभार व्यक्त करतो. आणि सरती आपले सर्वांचे कॅप्टन ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपलं हे कार्यक्रम होतो, योग्य मार्गदर्शन, योग्य दिशा, सर्व सूचना काटेकोर पालन करण्याचं ती वेळ म्हणा, आणखी बारीक सारीक अशासारख्या गोष्टी आम्हाला सांगून आमच्यात करून घेणारे आजचे आदरणीय मुख्याध्यापक परते सर यांचेही तुमच्या सर्वांच्या वतीने मी मनपूर्वक आभार मानतो आणि हा आभार कार्यक्रमाचा कार्यक्रम संपला येते असं कॅप्टनचा आभार मानणारे कनक सर ज्यांनी गेली 3 वर्ष तुम्हाला सांभाळलं, छान पद्धतीनं सांभाळलं आणि आकाशी झेप घेरे पाखरा, खरं तर त्यांचं काव्य ते छान करतात, कविता छान गातात, छान बोलतात. त्यांचं मी चाचणीला विनंती करतो की दोन्ही वर्ग शिक्षक गेली 3 वर्ष तुम्हाला ज्या यशस्वीरित्या तुम्हाला सांभाळलेलं आहे, चांगलं बनवलेलं आहे, या वर्ग शिक्षक हे पालक आहेत तुमचे. आणि म्हणून मी शाळेच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं चाचणीला विनंती करतो की या वर्ग शिक्षकांना एक फूल देऊन त्यांचे कौतुक करावं. लोकांना जय हिंद.